परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी भीमसैनिकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली। संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशभरात अतिशय जल्लोषामध्ये साजरी होत आहे। त्या अनुषंगाने आज 14 एप्रिल रोजी परभणी शहरामध्ये रेल्वे स्टेशन परिसरात असणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी भीमसैनिकांनी रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली होती। पुतळा परिसरात सकाळी 8 वाजता भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली। यावेळी पूज्य बनते पी धम्मानंद यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या उपासक उपासिका यांना त्रिशरण पंचशील दिले। यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले। तसेच समता सैनिक दलाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सलामी देण्यात आली। यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला भव्य पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जयघोष करत जोरदार नारे भीमसैनिकांच्या वतीने देण्यात आले। सकाळी 6 वाजल्यापासूनच पुतळा परिसरात अभिवादन करण्यासाठी फार मोठी रांग भीमसैनिकांची होती। अतिशय शिस्तीत लहान बालक, युवक, युवती, महिला व ज्येष्ठ हे अभिवादन करताना दिसत होते। या प्रसंगी अभिवादन करण्यासाठी खासदार संजय जाधव, आमदार डॉक्टर राहुल पाटील, महायुतीचे उमेदवार महादेव जानकर, वंचितचे उमेदवार पंजाब डक, रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकुडे, संबोधी अकादमीचे भीमराव हत्तींबेरे, रिपाईचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर विजय गायकवाड, माजी सभापती रवी सोमकांबळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी तसेच भीमसैनिकांनी मोठ्या संख्येने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले।